विद्यार्थी मित्र, उष्णता या पाठामध्ये या अगोदर आपण अप्रकट उष्मा म्हणजे काय, पुनर्हिमायन म्हणजे काय आणि पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय, त्याचबरोबर तापमान आणि उष्णता याच्यामध्ये असणारा फरक अभ्यासला. पाण्याचं असंगत आचरण कशाला म्हणतात? 0 ते 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला असणारं पाण्याचं वर्तन हे इतर पदार्थांपेक्षा वेगळं आहे. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पाण्याच्या तापमानाला उष्णता दिली असता पाणी प्रसरण पावण्याऐवजी आकुंचन पावतं 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. हे पाण्याचं वर्तन म्हणजे पाण्याचं असंगत आचरण. आणि या पाण्याच्या असंगत आचरणाचे फायदे आणि तोटे आपण अभ्यासले. त्यानंतर आता आपल्याला अभ्यासायचे दवबिंदू तापमान आणि आर्द्रता म्हणजे काय. तर दवबिंदू कशाला म्हणतात आणि कधी होतात तयार हे दवबिंदू, हा शब्द आपण वारंवार ऐकलेला आहे आणि आपल्याला दवबिंदू परिचित देखील आहेत. हिवाळ्याच्या दिवसामध्ये गवताच्या पानावर लहान लहान पाण्याचे थेंब जमा झालेले आपण पाहिले आहेत. का बरं हिवाळ्यामध्ये दवबिंदू तयार होतात? आपण त्याला दैवार किंवा दव म्हणतो. याचं कारण वातावरणामध्ये पाण्याची वाफ असते. आता वातावरणामध्ये पाण्याची वाफ का असते? तर आपल्या पृथ्वीवरच एकूण 71% पाण्यानं व्यापलेला पृष्ठभाग आहे आणि उर्वरित भूभाग आहे. मग 71% पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं, याला आपण बाष्पीभवन म्हणतो. आणि हे बाष्पीभवन झाल्यामुळं हवेमध्ये पाण्याच्या वाफेचं अस्तित्व असतं. आणि हे असणारं हवेमध्ये पाण्याच्या वाफेचं अस्तित्व तपासून पाहण्यासाठी आपण छोटा प्रयोग करून पाहू शकतो. एका काचेच्या ग्लासामध्ये किंवा स्टीलच्या ग्लासामध्ये बर्फाचे खडे घ्या. बर्फाचे खडे घेतल्यानंतर त्याला टेबलावर ठेवा आणि तो बाहेरून मात्र ग्लास पुसलेला असला पाहिजे चांगला, त्याला पाण्याचे थेंब नसावे. थोड्या वेळानंतर बर्फाच्या बाहेर ग्लासाच्या बाहेरच्या पृष्ठभागावर बारीक बारीक पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. याचा अर्थ ग्लास फुटका होता म्हणून पाणी आलं का बाहेर? नाही. तर का आलं? वातावरणामध्ये पाण्याची वाफ होती. पण वाफेचं अस्तित्व कधी कळालं आपल्याला? ज्यावेळेस त्या वाफेच्या जवळचं तापमान कमी झालं. तापमान कमी झाल्यानंतर त्या वाफेचं रूपांतर द्रवात झालं म्हणून आपल्या लक्षात आलं आता या हवेमध्ये पाण्याची वाफ नाही का? आहे, परंतु ती आपल्याला लक्षात येत नाही. कारण काय? इथलं तापमान अधिक आहे म्हणून आपल्याला ती वाफ लक्षात येत नाही. हिवाळ्याच्या दिवसामध्ये दवबिंदू तापमानापर्यंत तापमानामध्ये घट होते म्हणून आपल्याला दवबिंदू दिसून येतात. आणि एका विशिष्ट तापमानास हवेमध्ये जर वाफेचं कमाल प्रमाण असेल तर त्याला संपृक्त हवा म्हणतात. म्हणजे बाष्पानं संपृक्त झालेली हवा. एका विशिष्ट तापमानास वातावरणामध्ये किंवा हवेमध्ये पाण्याच्या वाफेचं कमाल प्रमाण असेल. आता विशिष्ट तापमानास हवेमध्ये पाण्याच्या बाष्पाचं प्रमाण जास्तीत जास्त किती असतं याची एक कमाल मर्यादा ठरलेली आहे. आणि म्हणून त्या तापमानास सर्वाधिक किंवा कमाल मर्यादेपर्यंत जर बाष्प सामावलेला असेल तर अशा हवेला बाष्पानं संपृक्त झालेली हवा म्हणतात. म्हणजे काय? हवा संपृक्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचं प्रमाण हे तापमानावर सुद्धा अवलंबून असतं. संपृक्त हवा म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट हवेमध्ये कमाल मर्यादेपर्यंत जर बाष्प सामावलं तर त्याला संपृक्त हवा म्हणतात. आणि हे कशावर अवलंबून असतं? तापमानावर सुद्धा अवलंबून असतं. हिवाळ्याच्या दिवसामध्ये तापमान कमी होतं म्हणून ती हवा बाष्पानं संपृक्त होते. आणि म्हणून हिवाळ्याच्या दिवसातच गवताच्या पानावर आपल्याला दवबिंदू जमा झालेले दिसतात. कारण आजूबाजूला असलेल्या हवेचं संघनन होतं. संघनन म्हणजे काय? वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, याला संघनन म्हणतात. आणि संघनन का होतं? कारण सभोवतालचं तापमान कमी झालं. तापमान कमी झाल्याचा परिणाम वाफेचं रूपांतर द्रवामध्ये झालं. आणि आपल्याला सर्वसाधारणपणे पदार्थाचा गुणधर्म माहिती आहे. एखाद्या पदार्थाची उष्णता काढून घेतली. उष्णता काढून घेतल्यानंतर काय होतं? तो पदार्थ
जर वायू अवस्थेमध्ये असेल तर तो द्रव अवस्थेमध्ये जातो, आणि द्रव अवस्थेमध्ये जर असेल तर तो पदार्थ स्थायू अवस्थेमध्ये जातो. आणि सभोवतालच्या वातावरणामध्ये हवा कोणत्या अवस्थेत असते, बाष्प कोणत्या अवस्थेत असतं, वायू अवस्थेमध्ये असतं. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तापमान कमी होतं. तापमान कमी झालं म्हणजे त्या वाफेचे पाण्याचे थेंब तयार होतात, यालाच संगणन म्हणतो. आणि हेच दवबिंदू असतात. मग हे दवबिंदू तापमान, या तापमानाला दवबिंदू तापमान म्हणतात. आता तापमान कमी असल्यास हवा संपृक्त होण्यास बाष्प कमी लागते, म्हणून हिवाळ्याच्या दिवसात वाफ कमी जरी असली तरी देखील ती हवा बाष्पानं संपृक्त झालेली असते. आणि उन्हाळ्याच्या दिवसात मात्र ती हवा कोरडी असते. म्हणजे हवेचा कोरडेपणा आणि हवेचा दमटपणा किंवा हवेची आर्द्रता ही कशावर अवलंबून असते, वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पावर अवलंबून असते. जसं बाष्पावर अवलंबून असते तसंच सभोवतालच्या तापमानावर सुद्धा अवलंबून असते. म्हणजे तापमान कमी असल्यास हवा संपृक्त अधिक लवकर होते, हे देखील आपल्याला यावरून लक्षात येतं. आता उदाहरणार्थ 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे समजा वातावरणाचं. कधी असेल 40 डिग्री सेंटीग्रेड तापमान? हिवाळ्यात असेल का? नाही. कधी असेल? उन्हाळ्याच्या दिवसात असेल. 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला 1 किलोग्रॅम हवा जर असेल तर 1 किलोग्रॅम हवेमध्ये साधारणपणे 49 ग्रॅम बाष्प सामावलं जातं. बघा, 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या हवेमध्ये 49 ग्रॅम बाष्प सामावलं जातं. आणि त्यावेळेस 49 ग्रॅम बाष्प सामावले गेल्यानंतर ती हवा संपृक्त बनते. म्हणजे काय? कमाल मर्यादा किती 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला बाष्प सामावून घेण्याची? कमाल मर्यादा 49 ग्रॅम. म्हणजे अशा हवेत बाष्प अधिक झाल्यास तिचं संगणन होतं. मग उन्हाळ्यामध्ये होईल का बरं संगणन? उन्हाळ्यामध्ये 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला 1 किलोग्रॅम हवेमध्ये 49 ग्रॅम बाष्प असेल का? असेल का? तर नक्कीच नाही. म्हणजे उन्हाळ्यामध्ये हवा संपृक्त होत नाही, म्हणून उन्हाळ्यात हे वातावरण आपलं कोरडं असतं. परंतु कोरड्या हवेचं तापमान मात्र 20 डिग्री सेल्सिअस जरी असलं, कोरडी हवा कधी असते? हिवाळ्यामध्ये कोरडी हवा असते. मग हिवाळ्यामध्ये 20 डिग्री सेल्सिअस तापमानाला सुद्धा तीच हवा 14.7 ग्रॅम जरी बाष्प झालं मध्ये त्या हवेमध्ये तरी देखील ती संपृक्त बनते. आणि संपृक्त झाली म्हणजे काय? त्या हवेमध्ये कमाल मर्यादे इतक्या बाष्पाचं प्रमाण झालं. म्हणजे हे कशावर आहे? बाष्पाचं प्रमाण तापमानावर अवलंबून आहे. आणि म्हणून तापमान 20 डिग्री सेल्सिअस असल्यानंतर देखील ती हवा 14.7 ग्रॅम एवढ्या बाष्प पातळीला संपृक्त होते. आणि म्हणून हिवाळ्यामध्येच दवबिंदू पडतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला दवबिंदू दिसून येत नाहीत. आपल्याला जर विचारलं उन्हाळ्यात का बरं दवबिंदू दिसून येत नाहीत, उन्हाळ्यामध्ये काही वातावरणामध्ये सभोवतालच्या वातावरणात पाण्याची वाफ नसते का? तर असते. परंतु एखाद्या तापमानाला बाष्पानं संपृक्त होण्याचं प्रमाण हे ठरलेलं आहे. म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला एवढ्या मोठ्या प्रमाणात 49 ग्रॅम बाष्प लागतं, त्यावेळेस ती हवा संपृक्त होते. आणि 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प हवेमध्ये असेल का? असेल, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असेल म्हणजे ती हवा संपृक्त होत नाही. म्हणून त्या तापमानात दवबिंदू पडत नाहीत. 20 डिग्री सेल्सिअस तापमानाला मात्र 14.7 ग्रॅम एवढं बाष्प त्या पातळीलाच ती हवा संपृक्त होते. म्हणून हिवाळ्यामध्ये आपल्याला दवबिंदू दिसून येतात. आणि जर मग कमाल मर्यादेपेक्षा कमी बाष्प असेल वातावरणामध्ये तर ही झाली कमाल मर्यादा. या तापमानाला इथपर्यंत जास्त बाष्प असतं. आणि जर इतकं बाष्प असेल तर उन्हाळ्यात पडेल का नाही? मग उन्हाळ्यात समजा 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला सुद्धा 1 किलोग्रॅम हवेमध्ये 49 ग्रॅम जर बाष्प असलं तर उन्हाळ्यामध्ये दवबिंदू येतील का नाही? येतील, उन्हाळ्यामध्ये सुद्धा असतील. परंतु ती हवा बाष्पानं संपृक्तच होत नाही उन्हाळ्यामध्ये. मग उन्हाळ्यामध्ये जर आपण घरामध्ये कूलर लावलं तर तिथं आपल्या शरीराला ओलसरपणा जाणवतो. याचा अर्थ काय? त्या खोलीमधली हवा बाष्पानं संपृक्त झाली खोलीपुरती. परंतु बाहेर असं होतं का? उन्हाळ्यामध्ये होत नाही. म्हणून उन्हाळ्यामध्ये दवबिंदू पडत नाहीत. आणि मग
वातावरणामध्ये कमाल मर्यादेपेक्षा कमी जर बाष्प असलं तर त्याला काय म्हणायचं? असंपृक्त हवा म्हणतात. येते लक्षात? मग संपृक्त हवा म्हणजे काय आणि असंपृक्त हवा म्हणजे काय? आता तुमच्या लक्षात आलं की असंपृक्त हवा म्हणजे काय आणि संपृक्त हवा म्हणजे काय. आता एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा म्हणजे काय? त्या असंपृक्त हवा म्हणजे त्या वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण जर कमीत कमी असेल तर ती हवा असंपृक्त हवा झाली, आणि जर बाष्पाचं प्रमाण जास्तीत जास्त असेल तर कमाल मर्यादे इतकं असेल तर ती झाली संपृक्त हवा. मग एका विशिष्ट तापमानास त्या वातावरणामध्ये जर हवा असंपृक्त असेल म्हणजे बाष्पाचं प्रमाण कमीत कमी असेल, आणि अशी हवा जर आपण घेतली आणि तिचं तापमान जर कमी केलं, तापमान कमी केल्यास काय होईल? तापमान कमी होताना त्या तापमानास ती बाष्पानं संपृक्त होते संपृक्त, आणि जर ती संपृक्त झाली तर त्या तापमानाला दवबिंदू तापमान म्हणतात. म्हणजे एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतल्यास तिचं तापमान कमी करत जर आपण गेलो तर तापमान कमी होताना ज्या तापमानाला ती बाष्पानं संपृक्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान म्हणतात. आणि म्हणून हिवाळ्याच्या दिवसामध्ये तापमान दवबिंदू तापमान इतकं खाली येतं, कारण हिवाळ्याच्या दिवसामध्ये ती हवा बाष्पानं संपृक्त होते. जरी कारण काय झालं? तापमान विशिष्ट आहे. कमी तापमानाला असंपृक्त जरी हवा असली, ती असंपृक्त हवा म्हणजे काय? बाष्पाचं प्रमाण जरी कमी असलं त्या हवेमध्ये, कोरडी हवा असते, तरी देखील ती संपृक्त का होते? कारण तापमान कमी झालेलं असतं, म्हणून त्या तापमानाला दवबिंदू तापमान म्हणतात. आणि म्हणून हिवाळ्यामध्ये वातावरणात आपल्याला गवताच्या पानावर दवबिंदू पडलेले दिसतात, किंवा मोटारीच्या काचेवर देखील पाण्याचे थेंब जमा झाल्यासारखे दिसतात. आता निरपेक्ष आर्द्रता ही एक संकल्पना आहे. हवेतील पाण्याच्या वाफेचं प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साहाय्याने मोजलं जातं. आणि ही निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एकक आकारमानामध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. प्रमाणास नाही, वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. आणि ही निरपेक्ष आर्द्रता किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब या एककामध्ये मोजतात. किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब या एककामध्ये निरपेक्ष आर्द्रता मोजली जाते. हवेचा दमटपणा हा सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपामध्ये मोजतात. आणि मग सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एखाद्या हवेमध्ये दमटपणा आहे का कोरडेपणा आहे हा कशावर अवलंबून असतो? तो फक्त त्याच्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसतो, तर त्या ठिकाणी असणारं तापमान, त्याचबरोबर ती हवा बाष्पाने संपृक्त होतीये किंवा नाही होत यावर देखील अवलंबून असतं. म्हणून हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचं वस्तुमान आणि हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाच्या वस्तुमानाच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता म्हणतात. हे सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? तर ती हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचं वस्तुमान आणि ठराविक आकारमानात व तापमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचं वस्तुमान यांचं गुणोत्तर म्हणजे असते सापेक्ष आर्द्रता. आता शेकडा सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचं वस्तुमान भागिले दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचं वस्तुमान गुणिले 100 म्हणजे झालं शेकडा सापेक्ष आर्द्रता. हे शेकडा सापेक्ष आर्द्रता काढण्यासाठी, तर हे सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचं वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणारं बाष्पाचं वस्तुमान या दोघांचं गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता असते. मग आपल्या सभोवतालची हवा दमट आहे की कोरडी आहे हे ठरवण्यासाठी या सापेक्ष आर्द्रतेचा उपयोग केला जातो. दवबिंदू तापमानास सामान्यपणे सापेक्ष आर्द्रता ही 100% असते. म्हणजे त्या तापमानास कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावलेलं असतं. तर
60% सापेक्ष आर्द्रता असेल तर ती हवा दमट असते आणि 60% पेक्षा कमी सापेक्ष आर्द्रता जर असेल तर ती हवा कोरडी हवा असते आणि द्रवबिंदू तापमानाला मात्र सापेक्ष आर्द्रता ही 100% असते. म्हणून त्या तापमानाला वातावरणामध्ये द्रवबिंदू तयार होतात. तुम्ही आकाशामध्ये कधीतरी विमान उडताना पाहिलं असेल. हे विमान उडत असताना पांढरा पट्टा येतो पाठीमागं. हा पांढरा पट्टा काय येतो तर त्या ठिकाणच्या सापेक्ष आर्द्रतेचं प्रमाण 100% जवळपास असल्यामुळं विमानाच्या धुराचं संघनन होतं आणि संघनन झाल्यानंतर त्याच्या पाठीमागं पांढरी रेष तयार होते. म्हणजे 60% पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता असल्यास हे घडून येतं आणि जर 60% पेक्षा कमी सापेक्ष आर्द्रता जर असेल तर मग मात्र विमान आकाशामधून जात असताना पांढरा पट्टा दिसत नाही. आपल्याला वाटतं कधी कधी हा पांढरा पट्टा दिसतो आणि कधी कधी पांढरा पट्टा दिसत नाही. नेमकं काय याचं कारण तर याचं कारण हा सापेक्ष आर्द्रतेशी निगडित आहे. म्हणजे 60% पेक्षा कमी जर सापेक्ष आर्द्रता असेल तर मग मात्र तिथं आपल्याला धुरकट पट्टा दिसत नाही आणि 60% पेक्षा अधिक असल्यास आपल्याला मात्र धुरकट पट्टा दिसतो. जेव्हा हवा खूप थंड होते त्यावेळी थंड वातावरणाचं तापमान कमी झाल्यामुळं तिथली हवा बाष्पानं संपृक्त होते आणि हवा बाष्पानं संपृक्त झाल्यामुळं त्या बाष्पाचं संघनन होतं आणि त्या ठिकाणी द्रवबिंदू निर्माण होतात. म्हणून हिवाळ्याच्या दिवसामध्ये द्रवबिंदू पडतात किंवा फ्रीज मधून काढलेला बर्फाचा ग्लास बाहेरच्या बाजूनं पाण्याचे थेंब जमा झाल्यासारखे दिसतात किंवा गाडीवर देखील गाडीच्या काचा पाण्यानं थपथपलेल्या दिसतात किंवा पाण्याचे थेंब त्याच्यावर जमा झाल्यासारखे दिसतात. हे सगळं कशाचं प्रमाण आहे? हवेमध्ये सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणावर हे अवलंबून असतं. हे आपल्याला यावरून लक्षात येतं.